अगदी काही दहशतवाद्यांची ओळख ही वृषाली पटलेली आहे. आता त्याबाबत सगळं सुरक्षा यंत्रणांकडून तशी जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे. पण सध्या मी प्रेक्षकांना सांगू शकतो की मी अखेर पोचलेलो आहे, म्हणजे TV9 मराठी अखेर दाखल झालेला आहे पहलगामच्या खोऱ्यामध्ये. ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी मी थोड्या वेळात पोहोचणार आहे. मात्र त्यापूर्वी मी दृश्य दाखवतो. ही जी समोर गाडी दिसते ही आपलीच गाडी आहे आणि त्या गाडीच्या म्हणजे तिथपर्यंतच फक्त गाडी येते. तिथं एक छोटी कमान दिसते आणि तिथून पुढं हा खरं तर आता पायी प्रवास आहे, कारण इथून पर्यटकांना खरं तर घोड्यावरून जायला लागतं. मात्र ही घटना घडल्यानंतर आता घोडेस्वारीचा जो व्यवसाय आहे तो आता पूर्णपणे इथला बंद झालेला आहे. आणि या बाजूला मी कॅमेरामन विनोदला विनंती करेन की खूप खोल खरं तर ही दरी आहे आणि आपण फक्त विचार करू शकतो ज्या वेळेला हल्ला झाला होता त्यानंतर जखमींना आणि इतर लोकांना कशा पद्धतीनं स्थानिकांनी या ठिकाणी आणलं असेल. समोर आपण वर पाहतोय त्या ठिकाणी बर्फवृष्टी वृषाली झालेली आहे. भरा मोठा हा डोंगर आहे. अक्षरशः पावसामुळे सगळीकडे इथं खरं तर चिखल झालेला आहे आणि यातूनच प्रवास खरं तर करत आता आम्हाला तिथपर्यंत जाण्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण खरं तर हा प्रवास असणार आहे. दुसरं महत्त्वाचं, ह्या सुरूच्या झाडांमध्ये आपण जर पाहिलं तर या भागात आता कुठल्याही पद्धतीची सुरक्षा व्यवस्था नाही आहे. म्हणजे आम्हाला येताना आता पहलगामच्या जी कमान आहे स्वागताची तिथूनपासून खरं तर पुढे येताना 3 वेळा सिक्युरिटी पोस्ट लागलेले होते. तिथपर्यंतच फक्त सिक्युरिटी आहे. तिथून पुढेच मात्र सिक्युरिटी आता नाही आहे. इथून फक्त जाताना आपण विचार करू शकतो ह्या खाली देखील चिखल आहे. इथून गाडी देखील कुठलीही वर जात नाही, फक्त घोडे जातात. मात्र आता घोडे स्वारीचा व्यवसाय पूर्णपणे बंद झालेला आहे आणि आता हाच प्रवास करत आपण जाणार आहोत थेट जिथं पहलगाममध्ये हा दहशतवादी हल्ला झाला होता त्या ठिकाणी. कारण अजूनही त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. मात्र जातानाचा हा जो मार्ग आहे या ठिकाणी कुठली आता सुरक्षा व्यवस्था तैनात नाही. त्यामुळे काही वेळानंतर आपण प्रेक्षकांना ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता ते ठिकाण दाखवणार आहोत. वृषाली. नक्कीच संदीप, तुमच्याकडून सगळे अपडेट घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी.